हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत बासुंदी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या बासुंदीला अगदी लच्छेदार अशी ही बासुंदी तयार झालेली आहे। कमीत कमी आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ही बासुंदी तयार होते। फक्त दूध आणि साखर वापरून ही बासुंदी आपण तयार करणार आहोत। या बासुंदीचं टेक्स्चर बघा, अगदी क्रीमी असं टेक्स्चर बासुंदीला आलेलं आहे। चला तर मग बघू ही बासुंदी कशी तयार केली ते। बासुंदी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला फुल क्रीम असं घ्यायचं आहे। त्यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। यामध्ये टाकण्यासाठी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपण हे दूध एका पसरट अशा पॅनमध्ये काढून घेऊ। त्यामुळे दूध उकळवताना आपल्याला ते खाली जाणार नाही। आता हे दूध आपण आटवून घेऊ। दूध आटवताना अधूनमधून आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। त्यामुळे हे दूध भांड्याला चिकटणारही नाही आणि खालीही जाणार नाही। या ठिकाणी बघू शकता, दूध बऱ्याचपैकी आटलेलं आहे। याचा रंगही बदललेला आहे। आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ। साखर टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटं आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे। दूध चिकटू नये यासाठी दुधाला सतत ढवळत राहायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊ। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत। परत आपण हे दूध आणखीन 5 मिनिटं उकळून घेऊ। आता आपण गॅस बंद करू आणि हे दूध थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर परत थोडं दाटसर असं हे दूध होईल। हे दूध आपण फ्रीजमध्ये ठेवूनही सेट करू शकतो। या ठिकाणी बघा, दूध थंड झालेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। पूर्ण बासुंदी तयार करण्यासाठी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागलेला आहे।